या क्षणाची मोठी बातमी आहे। मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब हे विजयी झालेले आहेत। मुंबई पदवीधर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे आता विजयी झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण बघतोय। विधान परिषदेच्या 4ही जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब यांना विजय मिळालाय। त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आता एकच जल्लोष केलेला आहे। या आधी आपण बघितलेलं होतं 3 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे, तर एकीकडेच फक्त भाजपचे डावखरे हे आघाडीवर असल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र आता मुंबईमधून ही या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब हे आता विजयी झालेले आहेत। तर अनिल परब हे विजयी होण्याआधीच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सर्वत्र आतषबाजी करायला सुरुवात केलेली होती। याशिवाय एकमेकांना मिठाई वाटण्यात येत होती, गुलाल उधळण्यात आलेला होता। मात्र आता आपण जर बघितलं तर अनिल परब हे विजयी झाले आहेत। मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब हे विजयी झाले असल्याचं आपण या क्षणाचं सर्वात मोठं वृत्त बघतोय। मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब विजयी झालेले आहेत। कोकण पदवीधर मधून भाजपचे डावखरे हे सध्या आघाडीवर आहेत, तर नाशिक मध्ये सुद्धा ठाकरेंचेच उमेदवार हे आघाडीवर आहेत। त्यामुळे 3 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडी मिळत असताना दिसते, तर केवळ कोकणात डावखरे भाजपचे हे आघाडीवर दिसतायत। मुंबई पदवीधर मध्ये मात्र अनिल परब यांचा विजय आता झालेला आहे। ठाकरे गटाचे अनिल परब हे आता विजयी झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष सुरू झालाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।